महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नवनवीन नियमानुसार कुठल्याही विषयाच्या लेखी व प्रॅक्टिकल पेपरमध्ये प्रत्येकी 22 गुण मिळवून उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे। वास्तविक पाहता कृषी पदविका अभ्यासक्रम हा अतिशय कठीण असून लेखी व प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षेचे गुण मिळवून उत्तीर्ण होणे कठीण आहे। अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचं अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे। ज्या गावांची आणेवारी 50% पेक्षा कमी आहे तिथे परीक्षा शुल्क माफ केलं जाईल असं यांनी सांगितलं होतं। संबंध अधिवेशन पार पडलं, सगळ्या गोष्टी झाल्या। पुणे विद्यापीठाने आणि जळगाव विद्यापीठाने जी शुल्क माफी केली, शासनाने 1 रुपयाची देखील मदत त्यांना केली नाही। त्यांनी स्वतःच्या तरतुदीतनं ती शुल्क माफ केली होती। शासनाकडनं अद्यापपर्यंत 1 रुपयाची देखील मदत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीये। या शासनाचा आम्ही आज राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध करतो। राज्यातले जे 4 पण कृषी विद्यापीठ आहेत, दापोली असेल, अकोला असेल, परभणी असेल, सगळ्या विद्यापीठांसमोर आपण येणाऱ्या महिनाभरात आपण आंदोलन करतोय। त्यांच्या कंपार्टमेंट पासिंगचा विषय असेल, थिअरी आणि प्रॅक्टिकल मधल्या सेपरेट पासिंगचा विषय असेल, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छित आहेत, जे कृषी पदविका आणि पदवीधारक आहेत त्यांचे विषय असतील, कृषी निविष्ठा प्राधान्याने कृषी पदवीधारकांना मिळावा हा विषय असेल, अनेक अशा मागण्या आहेत त्या शासनाकडे प्रलंबित आहेत। आपल्या राज्याचे कृषी मंत्री आपण बघतोय वेगवेगळ्या घोषणांसाठी ते राज्यामध्ये प्रसिद्ध असतात। कधीतरी ते सांगतात शेतकऱ्यांकडे मोबाईल बिल भरायला पैसे, लाईटचं बिल भरायला पैसे नाही आहेत, काहीतरी विचित्र पद्धतीने ते बोलत असतात। विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला या शासनाला वेळ नाहीये। मात्र आज मी त्यांना या निमित्तानं सांगू शकतो, येणाऱ्या महिनाभरात जर विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या नाही तर 50,000 विद्यार्थ्यांचा मोर्चा आम्ही मंत्रालयावर नेऊन तुम्हाला जागा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मागच्या वर्षी या विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही मिळून पासिंग होतं आणि हे दोन्ही मिळून 55 मार्कांना पासिंग होतं। परंतु विद्यापीठाने तो निर्णय बदलला आणि आता त्यांना थिअरीमध्येही पास व्हावं लागतंय, प्रॅक्टिकलमध्येही पास व्हावं लागतंय आणि दोन्हीमध्येही पास होऊन 55 गुण यांना मिळाले पाहिजे, त्यावेळेस हा विद्यार्थी पास होतो। म्हणजे या सरकारने या विद्यार्थ्यांचं नाकही दाबलंय, तोंडही दाबलंय आणि वरतून बुक्क्यांचा मार देखील या सरकारच्या वतीने या विद्यार्थ्यांना। कृषी विद्यापीठ इथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा जो मोर्चा झाला त्या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्रामदादा गोते यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला। मेन उद्दिष्ट जे आहे मोर्चाचे, दुष्काळ परिस्थिती सर्वत्र महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असताना की शासन विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करत नाही आहे, स्कॉलरशिप देत नाही आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली असून सुद्धा शासन दखल घेत नाही आहे। तर या पुढच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा मोठ्या प्रमाणात 50,000 विद्यार्थ्यांचा जो मोर्चा संग्रामदादा गोते यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेवर नेणार आहे। त्यात युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातून किमान 7,000 ते 8,000 विद्यार्थी या मोर्चात सहभागी होऊन विधान भवनावर धडक देणार आहे। अनेक कृषी महाविद्यालयांच्या EBC स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत। सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत स्कॉलरशिप बाबत तातडीने निर्णय